श्री शिवाय नमस्तुभ्यम. हाय हॅलो नमस्कार फ्रेंड. तर आज सकाळची सुरुवात आमच्या देवपूजापासून सुरुवात झाली. शिवलिंगला मग जल वगैरे विसर्जन केलं आम्ही, जे की आमच्या शेजारीचे विहिरीपाशी जे की आम्ही स्थापित केली तिला वडाच्या झाडाखाली, कारण की आम्हाला मंदिर वगैरे खूप लांब पडत होते. म्हटलं मग जवळपासच मंदिर असावं. मग त्यानंतर मग आम्ही थोडी गार्डनिंग केली, म्हणजे जे आमचे मोठे मोठे झाड झालते ना त्यांना बांधणी वगैरे केली, थोडीशी छाटणी वगैरे केली, जे की खूप वाढलेले होते. म्हटलं मग थोडी छटिंग वगैरे केलं आणि त्यांना थोडंसं व्यवस्थित केल्यानंतर मग म्हटलं दोरा वगैरे बांधून द्यावा, कारण की झाडांना पण नजर लागत असते. त्यामुळे म्हटलं मग झाडांना पण नजर लागू नये, त्यामुळे मग ते धागा पण बांधून घेतला त्यांना. आणि फुलं पण बघा कसले सुंदर आलेले होते. त्यानंतर मग इथं बघा चिमणीचं घरटं, जे की चिमणी राणी बनवत होती, इथं इतकं सुंदर वाटत होतं ना ते विहिरीपाशी. आणि सारखे चिव 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 करत असतात, कारण त्यांचं घर स्थित आहे म्हटल्यावर इतकं सुंदर वाटतं ना ते. सकाळी सकाळी खूपच छान वाटतं. मग आमचा डोगो तिथंच बघत असतो सारखं. त्यानंतर मग ना आम्ही शेताची मेकओव्हर करायला घेतलं, जे की खूप तण झालेलं होतं. किती दिवसापासून चाललो होतं त्याला खुरपायचं, 5-6 दिवस झाले. हळूहळू हळूहळू म्हटलं करावं आपलं. त्यानंतर मग सगळं व्यवस्थित बांधून घेतलं चेहऱ्याला, कारण की चेहऱ्याची खूप वाट लागते. चेहऱ्याची वाट लागली ना तर बस मग सारखं मग हे करा आणि ते करा. त्यामुळे व्यवस्थित कवरिंग करून घेतलं. कवर झाल्यानंतर मग खुरपून वगैरे व्यवस्थित घेतलं. खुरपणं झाल्यानंतर मग फायनली आमचं झालेलं होतं खुरपून. मग थोडंफार जे की फुलांचं झाडाकडेला आलेलं होतं ना थोडंफार तण, तेही व्यवस्थित करून घेतलं. आणि जे मोठे मोठे झाडं झालेले होते आजूबाजूला तेही काढलं जाऊबाईने. त्यानंतर फायनली आलो घरात. इतकं गरम झालं तर पाणी वगैरे रिलॅक्स